नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्सच्या या सिरीजमध्ये आपण आपल्या भारतीय अंतराळ संशोधन केंद्र इस्रोच्या माध्यमातून जे प्रत्यूष नावाचं दुर्बीण अंतराळामध्ये पाठवण्यात येणार आहे याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर ही जी करंट अफेअर्सची सिरीज आहे ही सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाची असेल, त्यामुळे तुम्ही सर्वांनी या सिरीजमधले लेक्चर गांभीर्याने करायचे आहेत. तर प्रत्यूष दुर्बीण जे आहे, तर प्रत्यूष जे आहे ही नवीन संशोधन युगाची सुरुवात होणार आहे. नवीन संशोधन युगाची काय आहे? सुरुवात आहे. यामध्ये जर बघितलं तर चंद्राच्या कक्षेमध्ये ठीक आहे. याचा महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की हा चंद्राचा अभ्यास चंद्राच्या कक्षेमध्ये राहून हे जे प्रत्यूष आहे हे आपल्या अंतराळाचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे. चंद्राच्या कक्षेमध्ये राहून अंतराळाचा अभ्यास करणार आहे. याच्यामध्ये चंद्राच्या कक्षेमध्ये उच्च रिझोल्यूशन म्हणजे हाय रिझोल्यूशनची दुर्बीण जी आहे हिची स्थापना करून खगोलशास्त्रज्ञ ठीक आहे शास्त्रज्ञ जे आहेत हे संशोधनाच्या नवीन युगाची अपेक्षा करत आहेत. त्यांचा विषय असा आहे की त्यामध्ये जर पाहिलं तर प्रत्यूष जे आहे हे जे प्रत्यूष आहे याला चंद्राच्या कक्षेमध्ये स्थिर करायचं आहे. चंद्राच्या कक्षेमध्ये स्थिर करून याला हाय रिझोल्यूशन दुर्बीण या हाय रिझोल्यूशन दुर्बीणचा वापर करून त्यांना खगोलशास्त्रज्ञांना संशोधनाच्या युगाची नवीन अपेक्षा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण चंद्राची जी कक्षा आहे ठीक आहे चंद्राची जी डार्क साईड म्हणतो आपण त्याला त्या साईडमध्ये त्यांना प्रत्यूषला तिथं प्लेस करायचं आणि तिथून मग प्रत्यूष काय करेल की बाहेरच्या गॅलेक्सीमधून किंवा बाहेरच्या स्पेसमधून जे आपल्याकडे येणारे किरण आहेत ठीक आहे आपल्याकडे येणारे जे रेडिएशन आहेत त्यांना कॅप्चर करायचं ठीक आहे. एक तर ते चंद्राच्या डार्क साईडमध्ये असल्यामुळे ते पूर्ण अंधारामध्ये असेल आणि अंधारामुळे असल्यामुळे त्याच्यावरती जे फोकस असणार आहे किंवा त्याच्यावरती जे अब्झॉर्प्शन होणार आहे रेडिएशनचं असेल किरणांचं असेल ठीक आहे तर यांचं अब्झॉर्प्शन चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्याला त्याच्या चांगल्या क्लिअर इमेजेस मिळण्यास मदत होईल. ठीक आहे. यासाठी भारताने काय केले प्रत्यूष नावाच्या या दुर्बिणीला तयार केलं आहे. यामध्ये बघा प्रत्यूषचा जर अर्थ आणि उद्दिष्ट पाहिलं प्रत्यूषचा जर अर्थ पाहिला तर प्रत्यूष जे आहे याच्यामध्ये बघा प्रोबिंग reionization of the universe ठीक आहे probing reionization of universe using signal from hydrogen काय म्हणते प्रोब जे आहे हे जे प्रोब आहे हे reionization of universe करणार आहे. ठीक आहे reionization of universe using signal from hydrogen या हायड्रोजनच्या पार्टिकलचा जे काही सिग्नल येणार आहे ठीक आहे त्यांच्यापासून हे जे आहे याची आपल्या युनिव्हर्स मधली इमेज तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ही जी आहे ही रेडिओ दुर्बीण जी आहे ठीक आहे चंद्राच्या दूरच्या बाजूला स्थापित केली जाणार आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं तसं ही जी दुर्बीण आहे चंद्राच्या दूरच्या बाजूला स्थित केली जाणार. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही इकडून बघा आपल्याला इथून सूर्याची किरण आलेली दिसतात त्यानंतर इथं पृथ्वी दिसते आणि इथं चंद्र आहे. तर चंद्राच्या डार्क साईड मध्ये ठीक आहे चंद्राच्या डार्क साईड मध्ये आपण याला प्लेस करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रत्यूष जे आहे हे जे प्रत्यूष आहे याच्या बांधण्यामध्ये ठीक आहे याच्या बनवण्यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये याच्या IIT बँगलोर जे आहे ठीक आहे सॉरी काय म्हणता येईल आपल्याला बँगलोर मध्ये स्थित जे आहे रमन रिसर्च इन्स्टिट्यूट काय म्हणतो त्याला रमन रिसर्च इन्स्टिट्यूट त्याला RRI म्हणून सुद्धा आपण ओळखतो. आणि त्यानंतर आहे आपला इस्रो ठीक आहे इस्रो आणि रमन रिसर्च इन्स्टिट्यूट या दोघांनी या दुर्बिणीची निर्मिती केली आहे. ठीक आहे रमन आणि इस्रो रमन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इस्रो ह्या दोघांनी या दुर्बिणीची निर्मिती केली आहे. तसेच यामध्ये जर पाहिलं 30 ते 250 मेगाहर्ट्झ ठीक आहे 30 ते 250 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी श्रेणी ठीक आहे 30 ते 250 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण यावरती तुम्हाला प्रश्न बनू शकते की रमन जे प्रत्यूष जे आहे या प्रत्यूषची फ्रिक्वेन्सी रेंज किती आहे तर 30 ते 250 मेगाहर्ट्झ ही त्याची फ्रिक्वेन्सी रेंज आहे हे तुम्हाला सांगू शकता तुम्ही. ठीक आहे तर 30 ते 250 फ्रिक्वेन्सीची श्रेणी कव्हर करणारी प्रगत रेडिओ उपकरणे प्रत्यूषमध्ये वापरली जाते. ठीक आहे 30 ते 250च्या मेगाहर्ट्झच्या फ्रिक्वेन्सीला कव्हर करणारे जे काही रेडिओ इक्विपमेंट लागतात ते प्रत्यूषमध्ये वापरलेले आहेत. यामध्ये बघू शकता तुम्ही रमन रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे त्याचा इथं फोटो दिसते तुम्हाला आणि त्याच्यासोबतच इस्रो ह्या दोघांनी मिळून या दुर्बिणीची निर्मिती केली आहे. तसंच याचं उद्दिष्ट जर पाहिलं तर याचं मुख्य उद्दिष्ट काय बघा विश्वातील जो पहिला तारा आहे त्याच्या निर्मितीचा वेळ आणि वैशिष्ट्य उघड करणे. विश्वातला जो पहिला तारा आहे त्याच्या निर्मितीचा वेळ आणि त्याचा जे काही उद्दिष्ट आहे म्हणजे वैशिष्ट्य जे आहे हे पाहण्यासाठी आपण याला
तिथं प्लेस केलेलं आहे. आता हे कसं पाहू शकतो, जर समजा आपण तुम्हाला लाईट इयर म्हणतो आपण, ते कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल, तर प्रत्युष काय करणार आहे, जर समजा पृथ्वीचा हा पहिला तारा आहे आणि याचा होणार आहे, याचा समजा स्फोट झालाय, ठीक आहे, याचा झालाय स्फोट, तर हे जे स्फोट झाल्यानंतर याच्यापासून काहीतरी रेडिएशन निघले असतील, बरोबर आहे. तर हे जे ह्याच्यापासून रेडिएशन म्हणा किंवा ह्याच्यापासून जे काही लाईट निघलेले आहेत, हे लाईट आता कुठंतरी पोहोचले असतील, बरोबर आहे, काहीतरी अंतरावर पोहोचले असतील. तर प्रत्युष काय करणार आहे, समजा प्रत्युषला आपण या भागामध्ये प्लेस केले, तर ह्याच लाईटला ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहे. जसं बघा, आपण लाईटच्या स्पीडनं प्रवास करत जर आपण आतापासून 173 मिलियन वर्ष अगोदर जर गेलो, तर आपल्याला तिथे डायनासोर पण पाहायला मिळतील, बरोबर आहे. त्याचप्रमाणे हे प्रत्युष काय करणार आहे की विश्वातला जो पहिला तारा आहे, त्या पहिल्या ताऱ्याच्या निर्मितीचा वेळ आणि त्याचं वैशिष्ट्य उघड करण्याचा प्रयत्न करणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सुरुवातीचा शीतवायू स्थितीपासून, ठीक आहे, सुरुवातीच्या शीतवायू स्थितीपासून तारे, आकाशगंगा आणि विश्वाच्या निर्मितीपर्यंतच्या उत्क्रांतीचा अध्ययन करणार आहे. त्यानंतर जो काही आपला जो तारा आहे त्याच्यावरती जे शीतवायू आहे, त्याच्यानंतर त्याची स्थिती आहे, त्याच्यानंतर इतर तारे आहेत, आकाशगंगा आहे आणि विश्व आहे, ठीक आहे, आपले जे युनिव्हर्स आहे, याच्या निर्मितीपर्यंतच्या उत्क्रांतीचा अध्ययन करणार आहे. हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर इथून पुढच्या भविष्याच्या काळामध्ये येणाऱ्या चंद्रावरील इतर काही महत्त्वाच्या मोहिमा आहेत, याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणारच आहोत, पण इथं मी तुम्हाला थोडासा ओव्हरलुक देतो त्याचा. एक लुसी नाईट प्रोजेक्ट नावाचा एक प्रोजेक्ट आहे, जो की नासा आणि बर्कले लॅब यांच्या संयुक्त प्रकल्प आहे ते दोघांचा, आणि डिसेंबर 2025 मध्ये त्याचं प्रक्षेपण होणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये त्याचं लॉन्चिंग होणार आहे, ठीक आहे. त्यासोबतच जर दुसरा पाहिला आपण, तर नासाचा लॉंग बेसलाईन ऑप्टिकल इमेजिंग इंटरफेरोस, ठीक आहे, नासाचा लॉंग बेसलाईन ऑप्टिकल इमेजिंग इंटरफेरो, हे जे आहे इंटरफेरोमीटर, हे जे आहे चंद्राच्या दूरच्या बाजूला प्रक्षेपित केलं जाणार आहे. त्याच्यानंतर ESA आहे बघा, ESA चा अर्थ असते युरोपियन स्पेस एजन्सी. ESA चा अर्थ काय, युरोपियन स्पेस एजन्सी. जसं नासा आहे तसं युरोप कंट्रीची मिळून त्यांनी बनवलेली आहे युरोपियन स्पेस एजन्सी. तर हे युरोपियन स्पेस एजन्सीचा आहे बघा, आर्गोनॉट 2030 पर्यंत रेडिओ टेलिस्कोप प्रक्षेपित करण्याची योजना आहे त्यांची. आणि त्याच्यानंतर चीनची चंद्र प्रदक्षिणा करणारी रेडिओ दुर्बीण, ठीक आहे, चीन जो देश आहे तो पण चंद्राची प्रदक्षिणा करणारा रेडिओ दुर्बीण पाठवणार आहे. 2026 मध्ये त्याचं प्रक्षेपण करणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर QQ2 नावाचा, आणि हा जो आहे उपग्रहामध्ये 4.2 मीटरचा अँटेना, असं त्याचं काही स्पेसिफिकेशन असणार आहे. 2026 मध्ये चीन त्याला लॉन्च करणार आहे, ठीक आहे. ह्या भविष्यामध्ये आपण इतर ज्या जागतिक मोहिमा होणार आहे चंद्रावरच्या, याबद्दल आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि